विहिरीत दुचाकीसह पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू. 2 चिमुकल्या मुलींवरून मातृछत्र हरपले. दर्याचे वडगाव येथे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने विहिरीत पडून एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार दर्याचे वडगाव येथील मयुरी विशाल बेनके यांची तब्येत बिघडल्याने त्या रविवारी रात्री पतीसोबत दुचाकीवरून गावातील डॉक्टरांकडे निघाल्या होत्या. घरापासून सुमारे 300 ते 400 मीटर अंतरावर असलेल्या विलास मखदूम यांच्या मालकीच्या विहिरीजवळून जात असताना अचानक मयुरी यांच्या डोळ्यात कचरा गेला. त्यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि क्षणार्धात दुचाकीसह दोघेही विहिरीत कोसळले. यावेळी पती विशाल बेनके यांनी अंधारात पत्नीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याची खोली आणि अंधारामुळे मयुरी यांचा शोध लागला नाही. त्यानंतर त्यांनी विहिरीतून बाहेर येत आरडाओरड करत घराकडे धाव घेत घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नांनंतर मयुरी यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील रमेश माळी यांनी इस्पुर्ली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत मृतदेह पुढील तपासणीसाठी CPR रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयुरी यांच्या पश्चात पती आणि 2 लहान मुली असा परिवार आहे. आईच्या अपघाती निधनामुळे 2 चिमुकल्या मुलींच्या डोक्यावरून मायेचे छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान मुख्य रस्त्यालगत असलेल्या या विहिरीला कोणतीही संरक्षक भिंत नसल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. योग्य सुरक्षा व्यवस्था असती तर ही दुर्घटना टळली असती, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.